नमस्कार. टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रफुल्ल पटेल भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे. त्याच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं हा एक जास्तीत जास्त इझिली होण्यासारखा हा पर्याय आहे. दुसरा पर्याय असा की ह्या निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील असं चित्र होतं. म्हणजे कार्यकर्ते जवळ आलेले आहेत. आता नेत्यांनी फक्त निर्णय घ्यायचा थोडा शिल्लक होता. पण मला असं वाटतं की दोन्ही पक्ष एकत्र येण्यामध्ये एकच महत्वाचा प्रॉब्लेम आहे की शरद पवार यांनी एनडीएकडे जायला तयार होतील का. सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा मंत्रिपदाचा असा अनुभव नाही, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांची सगळं वाढ आणि विकास हा राजकीय घराण्यातच झालेला आहे. सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री करणं हा एक ऑप्शन असू शकतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर मग मात्र जयंत पाटील यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो किंवा मग त्या ठिकाणी त्या केसमध्ये सुप्रिया सुळे यांचा देखील विचार केला जाऊ शकतो की कुणाचा विचार केला जाऊ शकतो. वहिनींना जरी राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली तरी आदरणीय दादांचं नाव हे अबाधित राहील आणि निश्चितपणाने परत एकदा कार्यकर्ते जोमाने पवार कुटुंबियाच्या पाठीशी उभा राहतील. आम्हाला खरं तर बारामतीकरांना सगळ्यांना आनंदच असेल की सुनीता वहिनी साहेबांना जर ते मंत्रिपद उपमुख्यमंत्रीपद जर दिलं तर म्हणजे सगळ्यांच्या भावना बारामतीच्या होईल की सुनीता अजितदादा पवार हे नाव सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकायला भेटेल आणि बारामतीची विकासाची गडी पुन्हा एकदा बसेल व नागरिकांना ह्याच्यामधून कार्यकर्त्यांना दिलासा मिळेल. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवर. अशोक वानखेडे सर, स्वागत तुमचं. आत्ता कुठे अजित पवार यांचं पार्थिव पंचत्वात विलीन झालं आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीची धुरा नेमकी कुणावर अशी चर्चा सुरू झाली. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेले होते आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं यासाठीची चर्चा आता सुरू झालेली आहे. काय म्हणाल तुम्ही? चर्चा तर सुरू, कारण कालपासूनच होतं की आता दादा गेल्यानंतर पार्टी कशी सांभाळणार. दोन्ही शरद पवार आणि अजित पवार एकत्र होणार होते का, अशा बऱ्याचशा बातम्या मार्केटमध्ये होत्या. आता यानंतर त्यांच्या परिवारामध्ये पार्थ आणि तो दुसरा मुलगा आहे त्यांचा अजय, हे दोन्ही मुलं मला नाही वाटतं पॉलिटिकली कुठली डिसिजन घेण्याच्या स्थितीमध्ये असतील. अशा वेळेला सुनेत्रा पवारांचं नाव, जे लॉयलिस्ट आहेत अजित पवार लॉयलिस्ट, ते जरूर सुनेत्रा पवारांचं नाव पुढे करेल. सुनेत्रा बहिणी जरी म्हणजे हाऊसवाईफ होत्या, परंतु त्यांना वारसा आपल्या माहेरकडनं पण लाभलेला आहे चांगला राजकीय. आणि मग आता अजितदादांच्या सोबत ते लगातार होत्या, तर त्यांना बऱ्याच गोष्टी करायला लागल्या. पण याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदच महत्वाचं नसून अर्थमंत्री पद सुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये ते अर्थमंत्री पद सांभाळू शकतील का, कारण अर्थमंत्री पद हे फार महत्वाचं पद आहे आणि त्यासाठी फार एक्सपिरियन्स्ड माणूस पाहिजे. त्यामुळे फक्त उपमुख्यमंत्री पद घेऊन दुसरं कुठलं मंत्रालय घ्यायचं की अर्थमंत्रालय पुन्हा बीजेपीकडे जाणार की राष्ट्रवादीकडे जाणार, अशा बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं क्लिअर होत नाही. पण पहिल्यांदा जे नाव सगळीकडे, जे मला वाटतं सगळ्या कार्यकर्ता सुद्धा जे अजित पवारांसोबत खूप प्रेम करतायत आणि सगळे आमदार, या सगळ्यांचा कल मला वाटतं सुनेत्रा ताईंच्याच नावाकडे असणार. त्यामुळे हे काही फार मोठं आश्चर्य असं मला वाटत नाही. वानखेडे सर, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भामध्ये पुढच्या काळामध्ये हालचाली होतील का, मग त्या तशाच थांबतील किंवा मग शरद पवार यामध्ये काही निर्णय घेतील असं वाटतं का तुम्हाला? नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. भाजपा काय करतंय, भाजपा सोबत जी राष्ट्रवादी आहे तिला किती वेटेज देऊन त्यांना पुन्हा, कारण आता शेवटी शरद पवारांनी निवृत्तीचे तसेही संदेश दिलेच होते की ते पुन्हा राज्यसभेत येणार नाही. त्यामुळे आता, आणि ती पार्टी शरद पवारांची पार्टी पण आता मागच्या 2 इलेक्शन किंवा आता हे नगरपालिका महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा त्यांना जेवढी हे पाहिजे होती, तेवढी त्यांची उमेद होती, तेवढ्या उमेदीवरती उतरलेलं नाही. अशा वेळेला दोन्ही जर राष्ट्रवादी एक आले तर प्रश्न हा आहे की शरद पवार पूर्णपणे निवृत्त होतील का राजकारणातून, आणि मग शरद पवारांची पार्टी पूर्णपणे सुप्रिया सुळे आणि तिकडे सुनेत्रा, हे नंदी भाऊजी दोघं मिळून एकत्र येऊन मग काय बीजेपीला समर्थन देतील का, सवाल प्रश्न तो आहे. कारण अजित पवार बीजेपी सोबत आहेत आणि शरद पवार बीजेपीच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे तो एक फार मोठा पेच, आणि अजित पवार असते तर तो बहुतेक 2 महिन्यात तो पेच
बऱ्याचसा सुटण्याचा प्रयत्न होत होता, ज्या बातम्या कानावर येत होत्या त्याप्रमाणे, किंवा जे जवळचे लोक जे सांगत होते. पण आता अजित पवार नसल्यामुळे सगळी जबाबदारी शरद पवारांकडे घेतली की ते शरद पवार काय पुन्हा बीजेपी सोबत जातील का, हा फार मोठा प्रश्न आहे. दोन राष्ट्रवादी एक होणं म्हणजे कोणाला तरी या तर त्यांना बीजेपी सोडावं लागेल किंवा यांना काँग्रेस सोडावं लागेल. त्यामुळे आता तो फार मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं हे शरद पवारच देऊ शकतील. वानखेडे सर, सुप्रिया सुळे यांचं नाव देखील यामध्ये चर्चेमध्ये असेल का? कारण एकूणच आज सगळीची परिस्थिती सुप्रिया सुळेंनी एक हाती या ठिकाणी हँडल केली, सगळ्या कुटुंबाला सांभाळलं, सगळी व्यवस्था त्या या ठिकाणी एका कर्त्या पुरुषाप्रमाणे त्यांचं वावरणं या सगळ्यामध्ये होतं, तर त्यांचं हे नाव पुढे येऊ शकतं? त्यांचं नाव पुढे येऊ शकतं, पण सर्वात मोठा प्रश्न आहे की सुप्रिया ताई दिल्लीमध्ये रमलेल्या आहेत. या अगोदर सुद्धा जेव्हा मी शरद पवारांसोबत सुद्धा या वेळा एका वेळेला मी त्यांच्याशी याच्यावर चर्चा केली की फुल फ्लेज सुप्रिया ताई महाराष्ट्रातच का इन्व्हॉल्ड होत नाही. ते म्हणाले तिचं महाराष्ट्रात मनच रमत नाही, ती जास्तीत जास्त म्हणजे दिल्ली आणि केंद्रीय राजकारणात तिला जास्त रस आहे आणि तो दिसत पण होता. त्यामुळे सुप्रियाला ऍट अ टाइम एकदम ऍक्सेप्ट करणं हे जे बाकी लोक आहेत, सुनील तटकरे पासून तर भुजबळ पर्यंत, हे सगळे त्यांना ऍक्सेप्ट करतील का, हा फार मोठा प्रश्न आहे. पण वानखेडे सर, आणखी एक वेगळा प्रश्न आहे की सुनेत्रा पवारांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं तरी या सगळ्यावर होल्ड हा प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ यांचाच राहील? नाही, त्यावेळेला बीजेपीचा होल्ड राहील, पूर्णपणे पार्टी बीजेपी चालवेल. कारण आता सुद्धा अजित पवार होते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकी मंत्री सुद्धा इंडिपेंडेंटला बरेच डिसिजन घेऊ शकत होते किंवा कामं करून घेऊ शकत होते. अजित पवारांसारखा अजित पवार आता एकच असे मला वाटतं मंत्री होते पूर्ण कॅबिनेटमध्ये की जे अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक होता. नाहीतर महाराष्ट्राची पूर्ण कॅबिनेट मला ऑफिसर ड्रिव्हन वाटतं, म्हणजे कुठेतरी नोकरशाहीच सरकार चालवतंय आणि मंत्री नावासाठी दिसत आहेत, जो ओव्हरऑल जो चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. पण अजित पवार एक असं वचक ठेवणारे लोक होते. तो वचक ठेवणारा माणूस जोपर्यंत नसेल तोपर्यंत बीजेपीला हँडल करणं फार डिफिकल्ट आहे, फार डिफिकल्ट आहे. आपल्या मंत्र्यांना नीट कामं करू देणं किंवा त्या मंत्र्यांना पूर्णपणे मुभा देणं याच्यासाठी एकनाथ शिंदे पण लगातार त्यांचं ते चालूच असतं बीजेपी वर्सेस. त्यामुळे आणि अजित पवार हे सगळ्यांना पूर्ण उरत होते. अजित पवार एक धमक होती त्यांच्यात. दुसरी गोष्ट, दिल्लीमध्ये अजित पवारांच्या एक वेगळी इमेज होती. जसे बाकी नेत्यांना दिल्लीमध्ये येऊन नतमस्तक होतात तसे अजित पवार आपल्या टर्म्सवर काम करून जायचे दिल्लीमधनं. अमित शहाशी बोलताना सुद्धा तो वकूफ कोणात आहे आता? तो वकूफ आपण नुसतं राजकीय दल किंवा वारसा घेतल्याने वकूफ येत नाही. तो वकूफ स्वतः अचीव करावा लागतो. तो दादांनीच फक्त केला आणि दादानंतर आता महाराष्ट्रात मला एकही नेता दिसत नाही जो दिल्लीला आपल्या टर्मवर काम करून गेला. आता सगळे दिल्लीला नतमस्तक करणारी लोक आहेत. नक्कीच हीच ताकद होती अजित पवार यांची. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही जे मत